बक्षिसाची खैरात हे टीम ओपन केलं जात आहे. जर षटकार हॅट्रिक मारली तर 500 रुपयाचे रोख कॅश आदरणीय पोलीस पाटील साहेब यांच्याकडून दिले होतील. मनोज पोलीस पाटील साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाची रोख कॅश दिली जाईल. मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतो इसांबे संघाचा खेळाडू ज्याने वन साइड मॅच विन केली आणि आपल्या संघाला विजयाकडे झुकवलं. वासुदेव ठरला होता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मी आदरणीय पोलीस पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या हस्ते जे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आहे ती मात्र वासुदेव व खेळाडूला प्रदान करायचे. वासुदेव प्लीज टॉस द बॉक्स मध्ये यायचा. इसांबे संघ आपला खेळाडू टॉस द बॉक्स मध्ये यायचा आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आहे ती मात्र स्वीकृत करून घ्यायची. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते. सेकंड राऊंडची पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम वर्णे वर्णाई आणि त्यांचा विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल बिलवले. वर्णे आणि बिलवले या दोन संघांमध्ये सेकंड राऊंडची मॅच रमली जाणार. या मॅच मध्ये कोण जिंकणार आणि कोण हारणार 3 शतकांची मॅच आहे. दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. एटीएम ओपन केलं जाते पाटील साहेबांकडनं. षटकार हॅट्रिक तब्बल 500 रुपयाचे रोख कॅश इथे दिलं जाईल. चला येऊया मॅच मध्ये. पंचांचं सिग्नल मिळालं जात आहे. ग्रीन सिग्नल इथे या सामन्याला दिलं जाईल. 3 शतकांची मॅच आहे. पहिलं शतक 30 सर्कलचं बंधन मॅनेंट्री पॉवर प्लेचं शतक. अवघे 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील 30 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑन रिझन मध्ये असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 30 सर्कलच्या आतमध्ये जर पाहायला गेलं नक्कीच आदरणीय पोलीस पाटील साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. एक मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही इथे सत्कार केला जाईल. आदरणीय मनोज मोरे येस आदरणीय मनोज गोरे पोलीस पाटील वावरले गुमगाम बनसत यांचा इथे सत्कार केला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून समीर बागमारे तसंच आयोजक यांच्या माध्यमातून एक मायेची उबदार शाल आणि प्रेमाचे प्रतीक असणारा पुष्पगुच्छ देऊन इथे सत्कार केला जाईल. राईट अम ऑफ द विकेट पहिलाच बॉल अक्षरशः फेकून दिलाय सहजरित्या. इथे मात्र बॉल रवाना केलं होतं बस साफ टू बॉल बाकी काही नाही. आला बॉल फक्त उचलला. पण यावेळेस पंचांकडे ओढले जातील. 2 धावा इथे लगावला गेल्या आहेत. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉल वरती 2 धावांनी अकाउंट ओपन केलाय. श्री गणेश झालं आपण पाहतोय. टीम मनोजच्या माध्यमातून वर्णे संघाचा मनोज फलंदाज जो मगाशी सस्त्यात बाद झाला होता यावेळेस आपली फलंदाजी दाखवून देईल का. परंतु फटका बसलाय. बराच काळ चेंडू हवेत नाही. याचा मोदरा फाटलाय. तुम्ही फक्त बॉल उडवायचं काम करा धरायचं काम करूच नका. कॅच इन टू मॅच विन कॅच ड्रॉप टू मॅच ड्रॉप. यावेळेस मनोज सारख्या फलंदाजाला जीवदान दिलाय. म्हटलं जात आहे मित्रांनो एखाद्या फलंदाजाला जर आपण जीवदान दिला तर नक्कीच त्या फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतोय आणि आत्मविश्वास जर का दुणावला तर तो फलंदाज आपले रंग दाखवल्याशिवाय थांबणार नाहीये. यावेळेस संधीचं सोनं करेल का संधीचा फायदा घेईल का आणि पुढचा बॉल आउट ऑफ द पार होईल का. यावेळेस स्ट्राईक एंड वरती यावेळेस पुन्हा स्टेट ऑन राऊंड पटका सजवला क्षेत्ररक्षक आहे बिलवले संघ. आज काय खरं नाही गड्यांचा. हा फोड अंपरचं कान तू आला अंपर लगेच आमच्याकडे. अंपरला रे काय नको घाबरला. यावेळेस चढ अंपरची मागणी. अंपर घाबरायला लागलं काय. यस क्लिअर डिसिजन येत आहे नॉट आउट. येथे मात्र धाव मिळाली जाईल. टीमची टोटल जवळ पोहोचती आहे तब्बल 2-2-2-2च्या साह्यानं 6. या सदराने पोलीस पाटील मनोज गोरे साहेबांकडनं जर या फलंदाजाने एक षटकार लगावला तर तब्बल मनोजने जर एक षटकार लागला एक षटकार तरी मात्र 500 रुपयाचे रोख कॅश इथे प्रदान केलं जाईल. आणि या फलंदाजाकडे स्किल कौशल्य ताकद आणि ती क्षमता आहे. यस गुटना टेक आणि तमाशात एक फटका सजवायचा होता. फटका पसला गेला. इथे मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला. एकच धाव एकवटली. एका धावीच्या साह्यानं टीमची टोटल 7 पोहोचती 7.
याकडे बढतीया. इथे मात्र पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले शतक फेकत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय रामदासला. अजूनही उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 धावा खर्च केल्यात. बिनबाद आपण पाहतोय वर्णे संघ खेळत असताना 7 धावांवरती आहे. पुन्हा 6 धावा पावलांचं रनअप. यावेळेस फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. नॉन्समॅन लँड मध्ये पडणार का? वा काय सेल टिपले. कॅच पकडा आणि मॅच जिंकला. इथे मात्र पकडलाय सेल आणि संपवलाय मनोज या फलंदाजाचा आनंद या फलंदाजाचा खेळ. आनंद बॅक टू डग आउट. गोल्डन डकची विकेट आपण पाहतोय. स्वतः आत्महत्या करून तंबूच्या असलेला मात्र इथे येताना पाहायला मिळतोय. तिथपर्यंत आपण येऊया डीजे मास्टरकडे. थोडीशी धून आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. पारीचा अंत झाला. इथे मात्र सस्त्यात बाद 0 मध्ये आनंद आलाय तंबूच्या आसऱ्याला. पहिलं शतक मी तर म्हणेल संपुष्टात येता एक विकेट आलाय. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे फेकी केली जाईल आणि रमेश मात्र या बॉलला कशा प्रकारे फेस करेल. या अगदी खोदून काढला. स्टेट ऑन ड्राईव्ह फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक फंबलिंग होत आहे. उसल बॅक होणार. तिथपर 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 9 या आकड्यावरती. 6 चेंडूंचा खेळ संपला. एका वेळेच्या मोबदल्यात 9 धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात. इथे मात्र वर्णे संघ चांगली फलंदाजी करत होता. तिथपर मात्र थोडीशी नाराजगी व्यक्त करताना पाहायला मिळाली. आनंद सारखा फलंदाज इथे पवेलियनच्या दिशेने रवाना केला गेलाय. चला वेळ स्पेंड करू नका. थोडी क्षेत्ररक्षण तैनात करायचं. भिलवले टीम आपल्याला विनंती आहे मित्रांनो वेळ कोणी स्पेंड करायचा नाहीये. प्रत्येक शतकाला 5 मिनिटाचा अवधी दिला जाईल आणि 5 मिनिटाच्या आतमध्ये आपले शतक संपुष्टात आणायचं आहे. पंच टायमर लावायचा आहे आणि गोलंदाजाला मात्र ही ते सूचना द्यायची आहेत की सामना जितका लवकर स्टार्ट करता येईल तितका लवकर स्टार्ट करायचा. वेळ स्पेंड करायचा नाहीये. टर्टियर सर्कलचं बंधन सुटलं गेलंय. आता मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. लॉंग बाउंड्रीजन मध्ये मिड विकेट मध्ये शॉर्ट मिड विकेट मध्ये इथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप थर्ड स्लिप आणि तदनंतर आपण पाहतोय शॉर्ट मिडला एक विकेट आहे. क्षेत्ररक्षक आहे. सला स्पीडअप ठेवायचा आहे. दुसरं शतक वैयक्तिक पहिला आणि संघाचा विचार करायला गेला तर दुसरं शतक घेऊन येतोय भिलवले संघाकडनं देवीदास. पहिलं शतक फेकलं गेलं. 6 धावा खर्च केल्यात. 9 धावा खर्च केल्यात आणि आता नेक्स्ट शतक. बस गुड नाटक आणि तमाशा देख. यावेळेस मात्र फटका सक्सेसफुल ठरलाय. बॉल झालाय परार. हा आलाय थरारक सौखार ठोकलीच आहे. हॅलो हॅलो यावेळेस मात्र 2 धावा आल्यात आणि 2 धावेच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे तब्बल 15 या आकड्यावरती. दुसरं शतक प्रगती पथकावर आहे. 15 धावा दाफलकावरती. पुन्हा 4 आयटम ओव्हर द विकेट. यावेळेस सुरेख फटका आहे. मिस टायमिंग शॉट. उंची जास्त लांबी कमी. घडलं काय? विकेटचं पतन. बॅक टू पवेलियन. दुसरा फलंदाज आपण पाहतोय मनोज तंबूच्या आसऱ्याला पैशाच्या मोहात केला आणि विकेट गमावून आला. अशी गत झाली आहे. इथे मात्र मनोजच्या पारीचा अंत झालाय. 15 धावांवरती रोख लावला गेलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय यस आदरणीय पोलीस पाटील साहेब. आदरणीय पोलीस पाटील बडेचोरी साहेबांच्या माध्यमातून नक्कीच जर षटकार हॅट्रिक लगावले
तर तब्बल 500 रुपयाचं रोख कॅश इथे दिलं जाईल. एटीएम खुल्लं केलं जातंय परंतु कोणीही षटकार हॅट्रिक मात्र आजपर्यंत लगावत नाहीये. इथे षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल का? रोख 500चं कॅश इथे मात्र कॅश प्राइस दिलं जाईल. षटकार हॅट्रिक आदरणीय मनोज जोरे पोलीस पाटील साहेब यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं रोख कॅश दिलं जाईल. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय न्यू बॅटर दीपक. यस आला होता कार्पेटच्या साह्यानं चेंडू रबल झालाय. मे विकेट रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बस उड्या मार तुला वाटलं पाऊस काळाय आला बॉल का झोपा त्याला वाटलं पाणी पडलंय दातमी दाताती सांभाळून गड्या. यावेळेस मात्र चौकार आलाय. चौकाराच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. दुसरं शतक प्रगती पथकावर 91 धावा. अरे फोडल्यास जर कधी नसा आमच्या तर उधळून होईल बघव्या रक्ताची. अरे फोडल्यास जर नसा कधी आमच्या तर उधळून होईल बघव्या रक्ताची. आणि पाडलीच जर कधी छाती आमची तर दिसेल मूर्ती शिवरायांची. तर दिसेल मूर्ती शिवरायांची. यावेळेस कमर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू होणार परार. हा येतोय दुसरा आणि दुसरा या फलंदाजाच्या बॅट्स मधनं चौकार. यस रघुनाथ साहेब करतकडनं तब्बल षटकार मारेल त्याला. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं रोख कॅश दिलं जाईल. यावेळेस तू मे चाललं होतं पंच. यस या बसा आमचे बोकांडे बाकी काय काम आहे. आला बॉल का या तडा अंपायर. यावेळेस मात्र धोक्याची घंटा होती परंतु तडा अंपायरची भूमिका आपल्याला बजावताना पाहायला मिळतील. हॅलो संजय वाघमारे दादा प्लीज मंचावर यायचंय. थोडं डिसिजन क्लोज आहे. आपण यायचं आहे मंचावर यायचंय आणि जे डिसिजन काय आहे ते मात्र आपल्या माध्यमातून कळवायचं आहे. यस डिसिजन येत आहे नॉट आउट. इथे मात्र रन पकडला जाईल आणि एका धावीच्या साह्यानं टीमची टोटल चांगली पोहोचली तब्बल 24 या आकड्यावरती. दोन शतकांचा खेळ संपला गेलाय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 24 या आकड्यावरती. आपण पाहतोय घरोघरी पोहोचवली जाते केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही शृंखला. जय सोंडाई माता क्रिकेट संघ चिंच कांबला यांच्या माध्यमातून पर्व 5वा नाईट रजनी शृंखला. यावेळेस नौका गोलंदाज आला होता कार्पेटच्या साईनं चेंडू फटकारला. क्षेत्ररक्षक आहे उचलपेक होणार. इथे तू मे चालला होता परंतु एकच धावेत समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचते 25 या आकडेवरती. 3 शतकांचा खेळ आहे. अवघ्या 18 बॉलचा खेळ आणि 18 बॉल मध्ये तब्बल 30 ते 40 धावा येणं गरजेचं असतंय. आजपर्यंत आपण पाहिल्या लो स्कोरिंग मॅचेस इथे पाहायला मिळत आहेत. यावेळेस तिसरं शतक घेऊन आलाय स्लोकर शतक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज लहानू.
ह्यावेळेस पटका तर सुरेखा आहे. स्टेट ऑन ड्राईव्ह, वन बाउंड सेंड ओनर परार. पुन्हा मी म्हणेल हा येतोय तरारक करारक तरारक करारक टोक डिझाईन चौकार. चिरले नाक बाहेर निघतील, पार सरपटच मैदानात येतील. मग सांगू नको हे नाक कुठून आलं. यामुळे चौकार आला आणि चौकारच्या साह्याने टीमची टोटल चौड पोहोचली. आता बाल 29 या आकड्यावरती लॉस ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड 29. पुन्हा लहान अनुभव पणाला लावताना पाहायला मिळेल का? इथे मात्र मार खाल्लाय, परंतु पुन्हा चेंडू फिरकावला. मिस टायमिंग शॉट, उंची जास्त लांबी कमी. घडलंय काय? विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3 तंबूच्या असलेल्या पाहायला मिळतोय. फलंदाज बॅक टू डग आउट रमेश टोक. नागांना काय झोपून ठेवीत नाही, नाग बाहेर येतील तर सरपटत. हे वेळेस आपण मैदानाकडे. तिसरं षटक प्रगती पथकावर आहे. टीमची टोटल जवळ पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. 3 गडीच्या मोबदल्यात अजूनही उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती लहान अनुभवपणा लावत असताना पहिला बॉल एक खर्च केले. नेक्स्ट बॉल वरती खऱ्या अर्थाने चौकार लगावला गेला आणि तदनंतर विकेटचं पतन. कमबॅकिंग गोलंदाजी. न्यू बॅटर आपण पाहतोय नवनाथ. यावेळेस यस नक्कीच प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचे पारितोषिक आहे. यावेळेस नवनाथ गेला होता आणि नवनाथच्या माध्यमातून मित्रमंडळ डॉटची खेळी पाहायला मिळाली. बॉल आणि बॅटचा इथे काही संपर्क आला नाहीये. जर षटकार लगावला तर रोख्या 100 रुपये मिळाले जातील. इथे येऊया पुन्हा मैदानामध्ये. काही उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या पूर्वार्धाचं. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागताना आपण पाहतोय नवनाथाचे 9 वाजवलेत. इथे मात्र हाही बॉल आलाय डॉट. कमबॅकिंग गोलंदाजी लहानूचा अनुभव पणाला लावला जातोय. अनुभवाची सिजोरी इथे मात्र खोलली जाते आणि सलग 2 बॉल डॉट आलेत. एखादा मोठा प्रहार काढल्यानंतर गोलंदाजावरती मित्र म्हणून प्रेशर येतोय, परंतु प्रेशराईज होऊन गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल ती गोलंदाजी लहानूकडनं शिकायचा. इथे काय घडलं जात आहे यावेळेस? झेलचा मिळला ताण नाही. हे भोतडं पाटेकडे भिलवल्याचं बाकी काय नाही. गारठ्यात भोतडी कुसून गेली फार शिवून जा. यावेळेस पंच धावा 2. हे शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवरती 2 धाबा घेतल्यात. 2 धाब्याच्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. आता विजयासाठी गरज आहे बोलवले टीमला. 18 चेंडू आणि 32 धाब्यांची कंपल्सरी चेसिंग. चला वर्णेवर नाही टीम. आपण त्वरित ग्राउंड मध्ये रवाना व्हायचंय. लाईनअपची शिस्त पण मात्र पाळायची आहे. ही लाईनअपची शिस्त जर कुठून लागली असेल तर ती म्हणजे ओवळ्याच्या विठू रखमाई विठू रखमाई मैदानामध्ये जे सामने झाले होते ते सामन्यांमध्ये शिवाजी महाराजांच्या 18 पकड जातीतील एक जात म्हणजे आदिवासी कष्टकरी समाज त्यावेळेस लाईनअपची शिस्त लागली गेली. ती शिस्त मात्र आजपर्यंत आपण आदिवासी टेनिस क्रिकेट असो या टेनिस बॉल क्रिकेट राहील असो आपण पूर्ण लाईव्ह कव्हरेज मध्ये पूर्ण मॅचेस मध्ये लाईनअपची शिस्त पाळतोय आणि ती शिस्त आपण पाळायची आहे. नियमांचं पालन करायचंय. नियमांचं उल्लंघन कोणीही करायचं नाहीये. आजपर्यंत 3रा दिवस इथे रजनी शृंखला आपण पाहतोय आणि या शृंखलेमध्ये कोणताही गालबोट न लागता शृंखला पार पडली जाते. अशी शृंखला पुढेही पार पडो. आयोजकांचं मी खरंच म्हणेल कौतुक करेल. खूप खूप आभार. आपण एवढा मोठा मंच आमच्या खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिला आणि मंचाचा फायदा खेळाडू घेत आहेत. यावेळेस मी तर म्हणेल
18 चेंडू आणि 32 धावांचं टार्गेट फेस करायचं आहे. कशा प्रकारे फेस केलं जाईल बेलावले टीम कडनं. चला सलामी जोडी ग्राउंड मध्ये रवाना करायची आणि वर्णे टीमला विनंती आहे वेळ न घेता वेळ स्पेन न करता आपण थोडी क्षेत्ररक्षण तैनात करायचं आहे. चला स्पीड सजून घ्यायची. पहिलं शतक 30 असेल. अगदी 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. बाकी सर्व फिल्डर आपल्या 30 सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये ही फील्ड मात्र पाहायला मिळेल आपल्याला वर्णे टीम कडनं. बल्लावले टीम कडनं अष्टपैलू कामगिरी करणारे फलंदाज आपण पाहतोय. विस्फोटक खेळी करणारे फलंदाज रवाना केले जातील. त्यांना माहिती आहे 18 चेंडूचा खेळ आणि 32 धावा फेस करायच्या आहेत. यावेळेस मात्र मोठाले प्रहारीने खूप गरजेचं आहे. विकेट पतन न करता आपल्या संघाला विजयाकडे कसं झुकवता येईल हे मात्र करणं खूप गरजेचं आहे. इथे म्हणता येत ना विजय जर प्रदान करायचा असेल तर कष्ट करावे लागतील. कारण की कष्टाशिवाय इथे मात्र पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर नक्कीच विजय यश हा मात्र आपल्या पदरात पडला जाईल. इथे सलामी जोडी रवाना केली जाते. बिलवले टीम कडनं आपण पाहतोय. यस इसांबे संघाचा कर्णधार आणि कांडोले संघाचा कर्णधार प्लीज टच द बॉक्स मध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपली आहे सेकंड राऊंडची सेकंड मॅच. इसांबे संघ आणि त्यांच्या विपक्ष लढत येईल कांडोली संघ. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत आपल्याला इथे पाहायला मिळेल. जशा प्रकारे ही समोरची लढत चालू आहे एका बाजूला टीम वर्णे आणि त्यांचा विपक्ष पाहायला मिळेल बिलवले. तसेच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल इसांबे आणि त्यांचा विपक्ष मी तर म्हणेल टीम कांडोली. या दोन संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक प्लीज टॉस द बॉक्स मध्ये यायचं आहे. चला येऊया रनिंग मॅच मध्ये. ही जे मॅच रोमांचक ठरली जाईल. मॅच काटेकी टक्कर ठरली जाईल कारण की दोन्ही संघांकडे अष्टपैलू खेळाडू आहे. दोन्ही संघांकडे विस्फोटक रसायन आहेत आणि या रसायनवरती लस लावण्याचं काम इथे मात्र आता गोलंदाजाला करायचं आहे. ज्या प्रकारे फलंदाजी केली इथे वर्णे टीमने त्याच प्रकारे ते गोलंदाजी टिसून करावी लागेल आणि ज्या प्रकारे इथे मात्र गोलंदाजी टिसून केली त्याच प्रकारे फलंदाजी देखील विस्फोटक करावी लागेल टीम बिलवली संघाला. आपण पाहतो स्ट्राईकला फलंदाज रामदास, नो स्ट्राईकला देवीदास आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मॅनंट्री पॉवर प्लेचं शतक फेकण्यासाठी सज्ज होतोय दीपक. पहिलाच बॉल. यस सन्मान दिला या बॉलला. इथे मात्र मी तर म्हणलं एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा कॉल केला होता. यस इथे कॉल असं बोलण्याला गेला मी तर म्हणेल कॉल थांबवला गेलाय आणि एकच धाव एका धावेने श्री गणेश झालाय. अकाउंट ओपन केलाय. 32 धावांचं टार्गेट फेस करत असताना बिलवले टीमला इथे मात्र मोठाले प्रहार लगवावे लागतील. 18 बॉलाने 32 धावा होत्या. 17 बॉलाने आल्यात आता 31 धावा. वेळेस पहिला बॉल चांगला फेकला गेला सुरेखरित्या हाताळला गेला. यावेळेस सुरेख शॉट आहे पॉइंटच्या डोक्यावरून अक्षरशः चेंडू होतोय फरार. हा येतोय फलंदाजच्या बॅट्स मधला पहिला वैला भिल्लवले साईडचा. आपला कर्णधार तसेच मी विनंती करतोय टीम इसांबे लास्ट कॉल दोन्ही संघांना अन्यथा जे कारवाई आहे ती मात्र दोन्ही संघांवर केली जाईल. त्वरित यायचंय. पहिलं पूर्वार्ध संपलं गेलंय. नेक्स्ट पूर्वार्ध इथे चालू झालाय तरी आपले संघनायक येत नाहीयेत. इसांबे संघाचा संघनायक यस इसांबे संघाचा आलेला आहे. मी विनंती करतोय टीम कांडोली संघाचा संघनायक शेवटचा कॉल असेल. यापुढे कॉल दिला जाणार नाहीये. चला येऊया आपण समोरील मॅच कडे. या मॅच मध्ये अगदी रोमांचकता निर्माण होणार आहे कारण की शेवटच्या क्षणापर्यंत मॅच ही येणार आहे. इथे बॉल झाले 3. टीमची टोटल चावड पोहोचली 6 या आकड्यावरती. नाही बॅट्समन तू पुढे सरक बाकी काय नाही. फक्त पुढे सरक बॉल मागून निघून जातो वाईट.
हे सदरणीय मनोज गोरे साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचं कौल ते उडवलं जाईल. वावरले पोलीस पाटील आदरणीय मनोज गोरे साहेब यांच्या माध्यमातून नाणेफेकीचं कौल उडवलं जाईल. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय. पंच एक धाव लेग बायची. यस, लेग बायच्या स्वरूपात मित्र म्हणेल एक धाव इथे स्वीकृत केली जाते. या एका धावीने धावफलक जाऊन पोहोचत आहे 7 या आकड्यावरती. सॉरी 8. तर इथनं पाहू शकाल आपण एका बाजूला जहानुमान इसांबे क्रिकेट संघ आणि त्यांच्या आगेच आपण पाहता कांडरोली सिंह यांच्यामधील दुसऱ्या सत्रातील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि टॉस इथनं आपण पाहिलं तर जहानुमान इसांबे क्रिकेट संघाच्या बाजूने. यस इसांबे. यस ठीक आहे. आपला डिसिजन मॅच संपेपर्यंत आम्हाला कळवा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस धन्यवाद. यावेळेस सुद्धा प्रहार चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावर पुन्हा चेंडू होतोय फरार. हा तर येतोय दर्जेदार दर्जेदार चौकार चौकार चौकारच्या साह्याने मी तर म्हणेल टीमचे टोटल नेऊन ठेवली 12 या आकड्यावरती. कुठल्या बॉलरने हॅट्रिक मारले तर सदस्य ग्रामपंचायत पलसदरे नितीन पवार यांच्याकडून. वर्णे संघाच्या कोणत्याही खेळाडूने सॉरी बॉलरने विकेट हॅट्रिक जर मारली तर त्यांच्यासाठी तब्बल रोख कॅश प्राइज लागले जाते. आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा रोख कॅश. बस हे लागला गडे आता झाडू माराय ना आलं ना बरं बॅट फिरवाय फक्त झाडू माराय पुरं. यावेळेस मात्र विकेटचं पतन होतं. फलंदाज होईल बाद. इथं आपण पाहू शकाल जहानुमान इसांबे क्रिकेट संघाचा डिसिजन आला. त्याने टॉस जिंकल्यानंतर आपण पाहता इथं मात्र क्षेत्ररक्षण निवडला आणि बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर कांडोली क्रिकेट संघाला आमंत्रित केलं गेलं. दोन्ही संघ तयारीत राहा. पुढची लढत 3 षटकांची पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस देवीदासचा इथे अंत झालाय. देवीदास मात्र बॅक छुटक आउट आलाय. न्यू बॅटर इथनं रवाना केला गेलाय. आपण पाहतोय बेलवले टीम कडनं रोहिदास. आता मात्र रोहिदासच्या खांद्यावरती टीमची धुळा असेल. काय घडणार आणि काय बिघडणार सामन्यामध्ये कोण जिंकणार आणि कोण हारणार दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. येणारा फलंदाज मात्र चौकार आणि चौकाराची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. षटकार मात्र अजून इथे एकही पाहायला मिळत नाहीये. एकही मोठा प्रहार चौकार सोडून ते पाहायला मिळत नाहीये. षटकाराची आतिषबाजी आतापर्यंत मी तर म्हणेल या मॅच मध्ये झाली नाहीये. नक्कीच 3 षटकारला तब्बल रोख कॅश 500 रुपये आहे. आदरणीय मनोज गोरे साहेबांकडनं षटकार हॅट्रिक पण अजून कोणी लगावत नाहीये. एटीएम ओपन केलं जात आहे. यस विजयासाठी तब्बल 12 बॉल आणि गरज आहे अवघ्या 20 धावांची. 32चं टार्गेट पूर्ण करायचं होतं. आतापर्यंत टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 10 या आकड्यावर सॉरी 12 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 12 बॉल आणि 20 धावांची गरज. यावेळेस नक्कीच डॉट बॉल आला. आडव्या बॅटने चेंडू मारायचा होता. फ्रेश चेंजर फटका सजवायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा इथे काही संपर्क आला नाहीये. यावेळेस मात्र बॉल येतोय डॉट. गोलंदाज मात्र आपली गोलंदाजी सुरेखरित्या करतोय. अगदी टिसून गोलंदाजी केली जाते. याच प्रकारे गोलंदाजी करायला लागेल अनंताला. आनंद यावेळेस सुद्धा डॉट बॉल. बॅट्समन फक्त बॉलकडे बघत राहिलाय. येणारा बॉल मात्र बॅट्समनच्या नाकाखालून जाऊन विसावतो एसटी रक्षकाच्या हाताखाली. 2 बॉल फेकलेला आनंद आहे आणि दोन्ही डॉट. 12 बॉल मित्रांनो गरज होती अवघ्या 20 धावांची. प्रत्येक षटकाराला तब्बल 100 रुपयाचा रोख कॅश लागला गेलाय. यावेळेस फटका होता परंतु जितकी नजाकत बरं होता इथे वासबाचा बेडूचा तू बाकी काय नाही. थिएटर्स खेळ गोल 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 राणी भर माझा पाणी बाकी काय नाही बघा तू गाणी. यावेळेस मात्र 5 धावा
यस पळसदरीचे आदरणीय मारुती पवार साहेब इथे उपस्थित आहेत. एक बुलंद आवाज इथे मात्र आलेत. मारुती पवार साहेब आदरणीय मारुती पवार साहेब यांचं आगमन होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून या शृंखलेला मी तर म्हणेल सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून मिळाले त्यांचे इथे आगमन झालंय, शुभ आगमन झालंय. पाहुण्यांचं येणं नुसतं येणं नसतं तर काय दगडावर कोरलेलं सुवर्ण अक्षरांचं लेणं असतं. तर साहेबांना विनंती आहे, साहेब आपण या मंचावर येऊन विराजमान व्हा, आमच्या शृंखलेची शोभा वाढवा. आलेत का? सॉरी आपण मंचावर आलेत, बऱ्याच वेळ करणे ते उपस्थित झाला. आपलाही मी म्हणेल पुन्हा शब्द सुंदर सहर्ष स्वागत आहे. येऊया या मॅच मध्ये, रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आला होता कार्पेट सगळ्यांना चेंडू ट्रबल झाला. स्टेट ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचे कॉलिंग. यावेळेस मात्र गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळेल. इथे 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. या 2 धावेच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचते. बिलवले संघ जाऊन टेपतोय अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात 18 या आकड्यावरती 32 धावांचं टार्गेट फेस करत असताना एका 2-2 धावेने टीमची टोटल नेऊन ठेवले 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावर लागलेत. अजूनही उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक प्रगती पथकावर, षटकार हॅट्रिक अजून कोण मारत नाहीये, षटकार सुद्धा मारत नाहीये. मोठाले फटके इथे मात्र पाहायला मिळत नाहीयेत. यावेळेस काय घडणार, या बॉलवरती मोठा प्रहार येणार की नाही? आनंद पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती, थोडस तबकतेनं पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आनंदवरती प्रेशर असेल. पुन्हा कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक म्हणा प्रेक्षक, बॉल जातोय जमिनीला गाजत पुसत चाटत लाटत चौकार. षटकार क्रमांक दुसरा संपला गेलाय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 22. 12 चेंडूचा खेळ संपला. 22 धावा धावफलकावरती. अजूनही जर पाहायला गेलं मित्रांनो तर 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 10 धावांची गरज आहे. कोण जिंकणार आणि कोण हारणार? 6 चेंडू 10 धावा. रोमांचक मॅच इथे पाहायला मिळेल. काटेकी टक्कर इथे पाहायला मिळणार. एका बाजूला टीम वर्णे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बेलवले टीम. या 2 टीमांमध्ये चुरशीची लढत इथे पाहायला मिळेल. चला टीम मिटिंग ठेवायच्या नाहीयेत, ड्रिंक आली आहे, आपण ड्रिंक करून घ्यायचं आणि त्वरित क्षेत्ररक्षण तैनात करायचं आहे. वेळ स्पेंड करू नका. आता आपण पाहायला गेलं तर रात्रीचे वाजले गेले तब्बल 1 वाजला गेलाय. चला यावेळेस कालचा जर विचार करायला गेला, कालचा विचार सोडला तर 2 दिवस संलग्न 1 ते 2 वाजेपर्यंत सामने संपुष्टात येत आहेत. यावेळेस मात्र उशीर झालाय कारण की खेळाडू तितके साथ देत नाहीये, टीमच तितके साथ देत नाहीत. आपण थोडं उशीर करतायत, वेळ स्पेंड करायचा नाहीये. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. रमेश 6 बॉल आणि अडवायचे आहेत, थांबवायचे आहेत, रोखायचे आहेत. 10 धावा, 6 बॉल ठोकायचे आहेत, मारायचे आहेत आणि विजय करायचे संघाला. 6 बॉल आणि 10 धावा. तर दोन्ही संघाला विनंती असेल प्रेक्षक वर्ग, सामना जिंकल्यानंतर कोणत्याही प्रेक्षकांना आतमध्ये एंटर करायचं नाहीये, मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. ज्या संघाचे प्रेक्षक वर्ग असतील त्या संघाला 2 धाब्याने पॅनलाइज केलं जाईल. यस नक्कीच प्रवीण सर. बस दांड्या उद्ध्वस्त, त्रिपला चित्त, फलंदाज होईल बाद. इथे बॅक टू डगआउट होतोय रोहिदासच्या पाळीचा अंत. 6 बॉल आणि 10 धावांची गरज होती. समीकरणामध्ये तत्पुरतं चेंज केलं जाईल. 5 बॉल आणि गरज आहे आता 10 धावांची. मैदान म्हणेल इथे 6 बॉल आणि 10 धावा काय अवघ्या नव्हत्या, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटच्या पटलावरती जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जाणार नाहीये तोपर्यंत मात्र सांगणं कठीण होत आहे कोणता संघ विजय होईल आणि कोणता संघ अपराजित होईल. जोपर्यंत बॉल शेवटचा पडत नाहीये तोपर्यंत पंचही सांगू शकत नाहीये, नाही प्रेक्षक सांगू शकत नाही, आम्ही सांगू शकत. कारण की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मजल मारावी लागते, शेवटच्या क्षणापर्यंत खेळावं लागतंय, शेवटच्या क्षणापर्यंत कष्ट आणि कष्ट करावे लागतायत. इथे येऊया पुन्हा बॅटिंग स्टार्स वरती न्यू बॅटर आलाय रामदास. बस गडी जेलाने नुसता ताणून आला. लागला तर हरी हरी, नाही तर चल घरी.
यावेळेस डॉट बॉल आलाय. 2 चेंडू फेकले, 2 चेंडू मध्ये एकही धाव खर्च होत नाहीये. समीकरणामध्ये पुन्हा बदल होत आहे. 4 बॉल आणि 10 धावांची गरज. शेवटच्या क्षणावर मॅच येईल का? रोमांचक मॅच होईल का? प्रेक्षकांच्या प्रेक्षणीय भेटीला ही मॅच येईल का? यस, यावेळेस फटका आला जो कार्पेटच्या साह्याने सजवलाय. लांगोंद क्षेत्ररक्षक. नाही तू उडे पायानी उडे, बाकी काय नाही, घे मजा तू. एकदा ट्रेनचं डबं एकमेकाला धडकलं ते आऊट झाला. कार्यक्रम ओके. 5 धावा, एक विकेट, 2 धावा. यस, 2 धावा आणि 1 विकेट. इथे मात्र पूर्णशः समीकरण चेंज होईल. प्रत्येक बॉल वरती परिवर्तन होत आहे. प्रत्येक बॉल वरती समीकरणामध्ये बदल होत आहे. आता मात्र गरज असेल 3 चेंडू आणि 8 धावांची. 3 चेंडू 8 धावा. कोण जिंकणार, कोण हारणार, कोण नेक्स्ट राऊंड मध्ये पदार्पण करणार आणि कोण आपल्या घरी जाणार? यावेळेस मात्र दोन्ही संघांकडे अजून सामना कोण जिंकला नाहीये, कोण हारला नाहीये, समतोल सामना पाहायला मिळतोय. एखादा मोठा फटका जर आला तर या मॅच मध्ये नक्कीच रोमांचकता निर्माण होईल. श्रुतीश ट्रान्सपोर्ट यांच्याकडनं रामदासने जर सामना विजय केला तर नक्कीच 500 रुपये. नाही हंपर आता आला आमच्या परत. हंपरचं डोळं झालं भुर. यस, नाही यावेळेस फटका आहे. फटका सजलाय, परंतु काय घडलाय? वाकडा तिकडा बाबलीला हिरवा पाला. दूर षटकार मारेगा, झुकेगा नाही साला. यावेळेस मात्र षटकार आलाय, परंतु सामन्यामध्ये अजूनही मजा बाकी आहे. 2 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 1 धावेची. काय घडलं या मॅच मध्ये? कोण जिंकणार आणि कोण हारणार? हृदयाचे ठोके थांबवणारा हा सामना. इथे मात्र 2 बॉल आणि 1 धावेची गरज. दोन्ही संघाच्या पासण्या पासपूस छाती वाट लावा एकमेकाचे. समजेल काय चाललंय. 1 बॉल, हा बॉल निर्णायक ठरू शकतो. हा बॉल निर्णायक ठरू शकतो का? इथे रामदासने जर विजय केला संघ तर श्रुती ट्रान्सपोर्ट यांच्याकडनं तब्बल रोख कॅश 500 रुपये दिले जातील. हो, नक्कीच कॅश जमा करायची आहे. आयोजकांकडून सूचना आल्यात. लगेच कॅश मात्र उपलब्ध आहे. एटीएम खुलं केलंय. दोन बॉल आणि 1 धाव. प्रेशर आणि प्रेशर. बस आता आमचा हंपर घाबरतील, बाकी काही नाही. हंपर सांभाळून. बॅट्समन लागलाय लाता खोडाय. धाव का नको धाव नाही. बॉल जेवून घरी गेला तर बरा होईल. या वेळेस समजदारीचा खेळ केलाय, फक्त सन्मान दिलाय आणि इथे मात्र विजय ठरला गेलाय. संघ बिलवले. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे गोडसे कौतुक. यावेळेस 500 रुपयाचं कॅश लागलं होतं. यस, रामदास साठी. रामदास ठरला जातोय 500 रुपयाचा मानकरी. सृष्टी स्पोर्टचे ओनर आदरणीय रवी पवार साहेब यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचे रोख कॅश सृष्टी ट्रान्सपोर्ट यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचे रोख कॅश त्यांच्या जातचे मात्र इथे प्रदान केलं जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जर कोण असेल या सामन्याचा तर तोच मॅच विनर, मॅच विनिंग फटका सजवलाय तोच खेळाडू ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी रामदास. यस, रामदास यायचे बॉक्स मध्ये आणि आपल्या 90चे जे कॅश प्राइस आहे ते मात्र स्वीकृत करायचं आहे. चला नेक्स्ट टीम. चला आपण आतमध्ये जायचं आहे. ज्याची फील्ड आहे त्या टीमनी मात्र क्षेत्ररक्षण तैनात करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. चला आपण येऊया पुढे. नेक्स्ट मॅच आपल्यापर्यंत गोड आवाज, कणखर आवाज, दमदार आवाज पोहोचवला जाईल आमच्यासाठी समालोचक